की अभंगामध्ये माऊली म्हणतात, ज्याला परमानंदाची गरज आहे अशा साधकाने, अशा इच्छुकांनी 1 पासून 6 पर्यंत आकडेवारी मांडलेली आहे. याचा नेमका काय अर्थ आहे, काय विचार आहे, अगोदर करा मग परमानंदी राहा, असा सरळ अर्थ करा. द्रोपद पहिलं आहे तुझ्या अगोदर जर अर्थच कळत नसेल तर आनंद कसा होईल. अभंगाचा लक्षात ठेवा. 1 पासून 6 पर्यंत आकडेवारी आहे, याचा अर्थ नाही कळाला तर आनंद कसा होईल. म्हणून इतके विचारावरी मग परमानंदी राहा असं माऊलीचं मत. तत्पूर्व निवेदन प्रतिवर्षाप्रमाणे पांडुरंगाच्या दरबारामध्ये, हनुमंताच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळ यांच्या सहकार्याने, दानेश्वर मंडळीच्या मदतीने हा कार्यक्रम आपल्या गावाला चालू आहे. सर्व भाविकांना माझ्यातर्फे छोटे छोटे धन्यवाद. पांडुरंगाचा आशीर्वाद दिला. कीर्तनाचा आदरणीय हरिमती पाय युवा कीर्तन नारायण महाराज, आपले भजन सम्राट आणि भारत सम्राट, आपले दामोदर आपले गिरधर महाराज, त्यांचे चिरंजीव मुलंगाचार्य, समस्त आपले गायनाचार्य, मंडळ, गावकरी मंडळ, मातामावली सर्वांना वंदन करतो आणि सेवेला आराम करतो. एक म्हणजे काय आहे, 2चा अर्थ काय आहे, 3चा काय, 4, 5, 6 अर्थ नाही कळला की आनंद होत नाही. एक म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय आहे. माऊली म्हणतात, एक म्हणजे ईश्वर आहे. एक म्हणजे काय आहे, ईश्वर आहे. आम्ही तर 33 कोटी देव लोक म्हणतो ना, 33 कोटी देव आहे, मग एक कसा. माऊलीचं एक मत आहे, अनेकामध्ये जे एक आहे ते एकच आहे. सर्वांमध्ये राम देहादेही एकच आहे ना, 2 आहे नाही, देहादेही एक. नाथ महाराजांचं प्रमाण पहा, आधी मधी अंती अवघा हरी एक, एकची अनेक, एक अनेकामध्ये जे एक आहे त्याला परमब्रह्म आहे, ईश्वर आहे. की बाकीचे जे देव आहेत ना, त्याचे अलंकार म्हणजे मूर्ती आहे, त्याचा अवतार आहे. एका परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. अवताराच्या राशी भावी देवरी शंख चक्रगडा पद्मश्री धरी. माझा आवाज क्लिअर होतो याला नाहीतर कमी करा. एका परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, कलवाळो कृपाळो दिनाला घे उदरणे. एका परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. सोनं एकच आहे पण अलंकार खूप होतं. मुळात सोनं एक आहे पण त्याचे अनेक अलंकार बनवता येतात ना. नावाला पडले कानातले, नाकातले, गळ्यातले, पण आहे सोनं एकच. एका सोन्यापासून अनेक अलंकार बनवता येतात, तर अनेक नावं ठेवता येतात. एकाच मातीपासून अनेक वस्तू तयार करता येतात, तर अनेक नावं ठेवता येतात. एकाच लाकडापासून अनेक वस्तू तयार करता येतात, तर अनेक नावं ठेवता येतात. एकाच दगडापासून अनेक वस्तू तयार करता येतात. मूर्ती होते, कोण्या होतो, फाळ होते, पायरीचा दगड होतो, अनेक तयार करता येतात. तसं एकाच परमात्म्याचे अनेक अवतार आहेत, पण आहे एकच. मग एक आहे, अनेक काय केलं, एक त्याला कर्माला गेले, अनेक निर्माण केलं. एकलेच कंठविना मोनी निर्माण केले 14 मोनी. जेणे विश्व निर्मिले महर्षी देवाशी स्थापिले, ते स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपल्या. एका परमात्म्याने हे सगळं विश्व निर्माण केले आहे. 21 वर्ग 14 भुवन 7 पाताळ 29 लोक
एकाने निर्माण केले. चंद्र सूर्य हे सगळे एकाच निर्माण केले. नाहीतर पहिलं काय नव्हतं असं म्हणतात. पहिले कोटीत नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पाही. काळवा तेरे ते काहीही नव्हतं, तो एकच देव होता, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. दिसत नाही पण आहे, दिसत नाही पण आहे. त्याच्याशिवाय हे चालत नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलावे ते हरिवे. गाडी ड्रायव्हरचं मिळते का गाडीच पळते? आपण गाडी पळते का ड्रायव्हर पळवतोय? ड्रायव्हर पळतोय. आपण काय म्हणतो, गाडी पळाली. आपण गाडी पळवाले, ड्रायव्हर पळवलं म्हणत नाही ना आपण. काय गाडी पळाली म्हणून? गाडी पळत नसते, ड्रायव्हर पळते, त्याला गेअर काढतो. आणि ड्रायव्हर जर गाडीच्या खाली उतरला तर गाडी जागेवर. तर याच्यामधला ड्रायव्हर म्हणजे ईश्वर आहे. हे जर खाली उतरला तर ही बॉडी जागेवर. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असते. मग आहे दिसत का नाही? आहे तर दिसत का नाही? दिसतच नाही का? दिसतंय. दिसत नाही असं नाही, दिसतंय हो. पण दिसण्यासाठी त्याला एक साधन सांगितलेलं आहे. मंत्रानं देव दिसतो, मंत्रानं देव दिसतो आणि यंत्रानं रोग दिसतात. विज्ञानामध्ये यंत्र आहे आणि ज्ञानामध्ये मंत्र आहे. विज्ञानामध्ये यंत्र आहे, दवाखान्यामध्ये मोठे मोठे यंत्र आहे. सोनोग्राफी करायला, एक्सरे काढायला, MRI काढायला, हे सगळे यंत्र आहेत विज्ञानाने तयार केलेले. जर आपण MRI काढला किंवा सोनोग्राफी काढले तर शरीरातले सगळे तुम्हाला रोग दिसतील. शरीरामध्ये सगळे पार्ट दिसतील. मुलगा आहे का मुलगी आहे हेही दिसत, पण देव दिसत नाही. का दिसत नाही? विज्ञानामध्ये देव दाखवायचं यंत्र नाही. विज्ञान ही मधला टप्पा आहे, ज्ञान त्याच्या पलीकडला आहे. कळलं का? ज्ञानानं परमात्मा दिसतो, म्हणून ज्ञानामध्ये यंत्र नाही, ज्ञानामध्ये मंत्र आहे. मग गुरु परंपरा कशी पहा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. नाही का? मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र हा दिलेला रामकृष्ण हरी. तुकोबारात पहा, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. मंत्रे मंत्रानं परमात्मा दिसतो. आता मंत्र आहे ते गुरुच्या मुखातून आला पाहिजे. आणि गुरुच्या मुखातून येण्यासाठी गुरु आपल्याला प्रसन्न पाहिजे. आणि गुरु प्रसन्न होण्यासाठी आपण त्याची सेवा केली पाहिजे. सेवा केल्याशिवाय तरी कायेनं वाचेल आणि मनानं सर्व भाविडाच झालो त्यांचं म्हणतात. कायेनं म्हणजे शरीरानं, मनानं आणि वाचेनं आपण त्याचं दास्यत्व पत्करलं, सेवा जर केली आणि आपली सेवा त्यांना जर आवडली तर आपल्यावर ते गुरु प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग दोन्ही हात जोडायचे. तद्वेदे परमे पातेन परे भरतेन शिवया उपदेश